चला तर मी तुम्हाला तेलंगणा तिरुपती हेचं पूर्ण डिटेल्स देते. तसे ह्याचे शॉर्ट व्हिडिओ पण आलेले आहेत म्हणा, पण मला कमेंटमध्ये आलं होते की हे कुठं आहे, काय आहे, तुम्ही कसं गेलात वगैरे. तर ह्याचा डिटेल व्हिडिओ बनवते, कारण एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगू शकत नाही, म्हणून मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तर सुरुवात करूत की आपण आमचं ठरलं कसं इथं जायचं. तर आम्ही असेच फ्रेंड्स बसलो होतो एकत्र आणि आमचं चाललं होतं बाहेर कुठंतरी जाऊ सॅटर्डे संडेला. तर फ्रेंड्स म्हणजे आमच्या बाजूचे वगैरे आहेत आणि आम्ही फ्रेंड्स आहोत सगळेजण. तर असंच ठरलं होतं कुठं जायचं काय नाही. तर प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस आणि प्रत्येकाने वेगवेगळे ठिकाण सांगितले म्हणा आम्हाला. पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान ठिकाणं असतात, पण आता पाऊस नव्हता म्हणून आम्हाला आमच्या दोघांचं म्हणणं आणि आमच्यासोबत सगळ्या फ्रेंड्सनी ॲग्री केलं की चला आपण तेलंगणा तिरुपतीला जाऊ. सध्या हे खूप छान आणि ट्रेंडमध्ये आहे आणि आम्ही कधी गेलोही नाहीत, म्हणून आम्ही त्यासाठी निघालो आहे. तसं ना आमचं 1 आठवडा आधीच सगळं ठरलं होतं की जायचं आहे. पण ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी आम्ही विसरलो आणि 9 वाजेपर्यंत कुणाच्या लक्षातच नाही. तर 9 वाजता फ्रेंड्सचा फोन आला की आज आपल्याला तर जायचं होतं ना. तेव्हा आम्ही तयार झालो. ठीक आहे, खरंच जायचं आहे म्हणून. मग आम्ही निघालो 10 वाजता आहे, कारण 1 तासात सगळं तयार केलं झालो आम्ही, कारण आम्हाला जायचं होतं. 1-1.5 तासाचा प्रवास होता गाडीवर, म्हणून आम्ही निघालो चौघंजणं. आणि रस्त्यामध्ये एवढं छान वातावरण होतं ना, कारण शहरातलं वातावरण प्रदूषित असतं हो. आणि गावाकडं वगैरे असलं तर किती छान वाटतं ना. आणि त्यातल्या त्यात तेलंगणामध्ये ना असं साळी वगैरे असतात ना, म्हणजे भाताची शेती असती. एवढं सुंदर दिसतं ना. आता हिवाळा आहे म्हणून तेवढं काही खास वाटत नाही, पण जेव्हा पावसाळा येईल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवेल. एवढं सुंदर आहे ना ते, मस्त. मग आम्ही निघालो तिथून. रस्त्यामध्ये थोडेसे फोटोशूट वगैरे केले, नाश्ता केला आणि निघालो, कारण एन्जॉयमेंटच एवढी भारी होती. आणि जे तेलंगणा तिरुपती आहे ना, असं म्हणतात की हे जे आंध्र प्रदेशमध्ये आहे तिरुपती बालाजी, सेम टू सेम तसंच आहे म्हणून. आणि हे छोटं आहे. काही लोक ह्याला छोटं तिरुपती पण म्हणतात आणि काही लोक तेलंगणा तिरुपती पण म्हणतात. आणि हे बुकमध्ये पण रजिस्टर केले बरं का. पण आम्ही 1-1.5 तासाचा प्रवास चालू होता आमचा करणं. पण एक्साइटमेंट पण खूपच होती म्हणा आमची चौघाची, कारण आम्ही फर्स्ट टाईमच चाललो इथं. आणि तसं तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की आम्ही निजामाबादला राहतोय आणि माझं गाव हे एतोंडा आहे. तर हे एतोंडा गाव ना बोधनजवळ आहे आणि हे तेलंगणा तिरुपती नाही का त्याच्या फारच जवळ आहे, म्हणजे 10-20 मिनिटाचा रस्ता असं एवढंच असेल म्हणा. आणि रस्त्यामध्ये माकडं वगैरे येत होते ना, तर एवढं छान वाटत होतं ना. आणि काही काही माकडं एवढे लहान होते ना, मला तर खरंच खूप क्यूट वाटत होते. पण गाडी नाही थांबू शकत, का माहिती आहे का, कारण माकडं ना अंगावरच येतात डायरेक्टली. त्यांना काही खायला दिलं असं वाटत असेल कदाचित. आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनपाशी. बघता तुम्ही इथून दिसतंय ते तेलंगणा तिरुपती, म्हणजे माळावर आहे प्रॉपर. आता एवढा चढ होता ना रस्त्यात, तर ते पण दाखवतेच म्हणा, कारण पूर्ण डिटेल व्हिडिओ देते मी तुम्हाला, कारण कसं आहे काय नाही. तर मोस्ट इम्पॉर्टंट की हे ना तिम्मापुरममध्ये आहे, भानसवाडा जिल्ह्यामध्ये. पहिलं हे तिम्मापुरम ना निजामाबाद जिल्ह्यामध्ये होतं, पण आता भानसवाडा झालेला आहे म्हणून भानसवाडा जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे. तसं भानसवाडा फारसं काही लांब नाही, जवळच आहे म्हणा. म्हणून आम्ही आता निघालो तिथून आणि मला तर एवढं छान वाटत होतं ना, कारण लांबूनच दिसताना एवढं छान दिसत होतं ते. तर आमच्या चौघाची एक्साइटमेंट खूपच होती. आणि रस्त्यात तुम्ही म्हणत असाल ना, हे काय मेनकापड वगैरे टाकलेलं आहे. आणि हे कच्च्या रस्त्यावर नाही, तर पक्के जे रस्ते असतात ना प्रॉपर हायवे वगैरे, तर हायवेवर पण असतात बरं का. काय आहे कशामुळे लोक टाकतात ते नंतर सांगते. तर हे त्याचे एंट्रन्स आहे, म्हणजे कमान वगैरे. तर आता इथून आम्ही निघालो आत. तसं इथूनही बरंच दूर आहे, म्हणजे माळावर आहे, तर हे स्टार्टिंग आहे. तर इथून पण बरंच चढ आहे म्हणा गाडीचा. पण जसं जसं वर जाल ना तसं तसं मला एवढं छान वाटत होतं ना, म्हणजे चढ वगैरे चढाल. आणि म्हणून मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ टाकायचं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. बघता एवढं सुंदर सुंदर फुलं वगैरे लावले होते ना रस्त्यामध्ये. आणि लोक पण बरेच होते बरं का. आम्ही या दोघांनी असं ऐकलं होतं की म्हणजे बरेच लोक सांगतात आता सध्या इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर सध्या हेच आहे तेलंगणा तिरुपती, कारण हे आत्ता आता झालेलं आहे. आणि शनिवारी लोकांची गर्दी फारच असते, म्हणून आम्ही शनिवारीच आलो आहे, कारण काहीतरी स्पेशल असेल, लोक येतात गर्दी वगैरे म्हणून. तर शनिवारी आलो आहे आणि गर्दी तर बरीच होती, म्हणजे आता रस्त्याने तेवढी दिसत नव्हती म्हणा, पण मंदिरामध्ये बरीच होती म्हणा. आणि आमच्या गावचे पण काही लोक दिसले आम्हाला, भेटले पण. आम्हा फायनली आलो. जसे हे सुंदर दिसत होतं ना, तसं मला वाटत होतं अरे मी ड्रेस उगाचच घालून आले, मला साडी घालून यायला पाहिजे होतं. कारण हे लोकेशनच एवढं छान होतं ना, म्हणजे ट्रेडिशनल वगैरे पूर्ण खूप छान. आणि इथले मंदिरं ना खूप छान असतात. आपले कसं राऊंड आकाराचे शिखर असतात ना, तर इथे राऊंड आकाराचे नसतात.
तुम्ही बऱ्याच वेळेस साऊथ इंडियन मूव्हीजमध्ये बघितले असाल टेम्पल वगैरे, तर हे तसेच आहेत म्हणा, पांढरे शुभ्र वगैरे. आणि बघता वरून लोकेशन किती छान दिसते ना, डोंगर वगैरे माळ सगळं. तर इथं मी थोड्या वेळानंतर आलेली आहे म्हणा, ते तुम्हाला दाखवतेच. आणि आता फायनली आम्ही आलो इथं. आणि हे बाजूला आहे ते जेवणाची व्यवस्था वगैरे आहे. मग आम्ही म्हणलं इथून डायरेक्ट वरच गाडी घेऊन जातो, तिथं मंदिराच्या समोरच गाडी लावता येईल म्हणून आम्ही तिकडंच निघालो डायरेक्टली. इथून चलत जाणं कशाला, कारण गाड्यांची पार्किंग तिकडं पण होती, पार्किंगला बरीच जागा दिलेली आहे इथं. जरी हिवाळा असला तरी ऊन हे बरंच आहे बऱ्या प्रकारे, म्हणजे हिवाळ्याची आणखीन स्टार्टिंग झाली नाही म्हणा, पण तरी पण गरमी भरपूर होते, ऊन बरंच आहे. आणि वरून लोकेशन एवढं सुंदर वाटत होता लिटरली. आणि हे तेलंगणा तिरुपती हे आहे मंदिर. तर तुम्हाला आतले व्हिडिओ पण दाखवेल मी, कारण आतून कसं आहे काय नाही. तसं मी आंध्र प्रदेशच्या तिरुपतीला कधी गेले नाही म्हणा, पण असं म्हणतात हे तसंच आहे. तर मी तुम्हाला मधला व्हिडिओ पण देईल, शेअर करेल तुमच्यासोबत. तसं आहे का नाही तुम्ही मला म्हणजे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पण कळेल वगैरे. आता आम्ही मध्ये चाललो आहे एंट्री होऊन. तसं 2-3 आम्ही सगळे फ्रेंड्स निघाले, बघू शकता. आता मी इथं रेकॉर्ड करणं बंद केलं आहे, कारण मंदिरात चाललो आहे. आणि आमच्या फ्रेंड्सनी रेकॉर्डिंग केले म्हणा चालू. आणि नंतर मध्ये पण मी घेतले बरं का, कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं, डिटेल व्हिडिओ द्यायचा होता ना, तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तसे ह्याचे शॉर्ट व्हिडिओ पण आलेले आहेत, जे तुम्ही बघितलेत. बऱ्याच लोकांनी कमेंट पण केलेले आहेत, बरेच लोक आहेत अटॅच बघतायत, म्हणून म्हणलं डिटेल व्हिडिओ शेअर करते, म्हणजे तुम्हाला पण डिटेलिंग कळेल कसं आहे काय नाही वगैरे. तर हे मंदिराच्या आतलं आहे. आणि हे रांगोळीच तर एवढा सुंदर काढल्यात ना, लिटरली खूप म्हणजे खूप. प्रत्येक पावलाला रांगोळीच आहेत, ते पण खूप मोठ्या मोठ्या. म्हणजे ते रांगोळीने काढलेलं नाही, पेंट केलेलं आहे, पण आहेत रांगोळीच. बघता तुम्ही एवढं सुंदर वाटत होतं ना, फुल्ली कलरफुल वगैरे. तर हे मला फार आवडलं, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणले. आणि ह्या रांगोळ्यांसाठीच मी हा व्हिडिओ काढलेला आहे बरं का. सगळं आम्ही दर्शन वगैरे केलेलं, सगळं मंदिर वगैरे फिरलं. आणि हो, ह्या मंदिरामध्ये एक मस्जिद पण आहे, म्हणजे दर्गा आहे, मंदिराच्या आत दर्गा आहे. ते कसं काय आम्हाला काही माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल ना, तर मला सांगा बरं का, कारण मला तेवढी काही माहिती नाही, इन्फॉर्मेशन नाही आहे. आम्ही सगळं फिरून बाहेर आलो आहे, कारण बाहेर पण फोटोशूट करायचं होतं. फोटोशूट तसं काय नाही प्रॉपर, आम्हाला 1-2 फोटोज वगैरे काढायचे होते, कारण बाहेरचं लोकेशन पण खूप म्हणजे खूपच छान आहे इथून. आणि वरून बघितल्याच्या नंतर तर आणखी सुंदर दिसतंय. तसं आम्ही इथं 2-3 तासच राहिलो, जास्त वेळ थांबलो नाहीत, कारण आम्हाला रिटर्न निजामाबादला जायचं आहे इथून. आणि इथून जायला पण 1-1.5 तास लागणारच आहे आम्हाला. तसं येते वेळेस जेवढं एक्साइटमेंट होती तेवढी जाते वेळेस नव्हती म्हणा, कारण येते वेळेस आम्हाला बघायचं होतं हे मंदिर कसं आहे काय नाही, त्यामुळे एक्साइटमेंट खूप जास्त होती. आणि फायनली बघितलं आम्ही मंदिर वगैरे, तर छान वाटत होतं. आता नेक्स्ट प्लॅन आम्ही कुठला करतोय, कुठं जातो ते पण तुम्हाला सांगेलच, कारण आमच्या फ्रेंड्सचं असं ठरलेलं आहे की आपण जाऊ कधी, सॅटर्डे संडे सुट्टी असतीच ना, तर आपण जाऊ कुठंतरी फिरायला वगैरे. तसं तेवढाच चेंज होईल लाईफमध्ये, नाहीतर काय आयुष्य तेच 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 रोजचंच रुटीन आहे म्हणा. म्हणून तर बघू आमचं कधी ठरते, कारण प्लॅनिंग बऱ्याच होतात हो, पण ते प्लॅनिंग लक्षातही राहत नाहीत. आणि लक्षात जरी राहिला तर काही ना काही कारणामुळे ते कॅन्सल होतं. तर ह्या भिंतीवर मी चढले माहिती का, लिटरली. म्हणजे मला ना ते हनुमानची मूर्ती आहे ना, त्याला समोरून घ्यायचं होतं, म्हणून मी ह्या भिंतीवर चढले. तसं 2 मुलं बसले होते बरं का तिथं. तर मी त्यांना म्हणलं की थोडं बाजूला सरका ना दादा, म्हणजे हे तेलुगूत बोलले, कारण हे तेलंगणा आहे तुम्हाला सांगितलं आहे. आणि मला येतं तेलुगू, थोडंसं येतं, जास्त तर काय नाही येत म्हणा. मग बिचारे सरकले ते. मग मी गेले लिटरली त्याच्यावर चढले ना, म्हणजे कसं वाटत होतं चढून. जोपर्यंत मी व्हिडिओ घेत नाही ना, तोपर्यंत मला काही नाही वाटलं. जेव्हा मी खाली बघितले किंवा भिंतीच्या खाली बघत होते ना बाजूला वगैरे, तेव्हा भीती वाटली बरं का. म्हणजे मी पडले तर कसं चढू शकते यार, मलाच काही कळत नव्हतं. पण खरंच छान वाटतं, कधी कधी असं एन्जॉय केलेलं मस्त असतं. म्हणून आम्ही आता इथं, म्हणून म्हणजे तसं नाही, सगळं फोटोज वगैरे काढले आणि नंतर जेवणासाठी आलो इथं. तसं इथं रोज जेवण देतात म्हणे, आणि जेवायला पण खूप छान होतं. सांबर, भात, सब्जी, मठ्ठा, दही वगैरे हे सगळंच होतं. तर आम्ही तिथून जेवण वगैरे केलं. आता जेवण करून आम्हाला निघायचं, पण थोडा वेळ बसलो तिथं आणि मी परत चढले. म्हणलं यांना मी परत चढते ह्या भिंतीवर आणि माझे व्हिडिओ घ्या तुम्ही. पण हे काय घेतले नाही, ते बोलत होते नको चढू भिंतीवर, पडली वगैरे तर. पण आपल्याला कुठंही फरक पडतोय, आपल्याला करायचं जे करायचं ते. आणि खरंच एवढं छान वाटत होतं ना मला तर.
म्हणजे खूप छान वाटत होतं. पण मी फोटोज वगैरे घेतले बरं का, आणि एवढं छान वाटत होतं ना, बघताय तुम्ही माझ्या चेहऱ्यावर ग्लो किती छान येते, कारण मनापासून एन्जॉय केलं ना माणसाने, खरंच खूप छान वाटतं. तर आता आम्ही निघालो तिथून घराकडे जायला, आणि चढताना ना गाडी स्लो होती बरं का, येताना म्हणजे मंदिरात जाताना. आता रिटर्न घरी यायचं आहे, तर हे खाली आहे ना रस्ता, तर गाडी बंद जरी केली तरी गाडी फास्टच चालली होती, म्हणजे उतार आहे गाडी म्हणून म्हणून ह्यांनी गाडी बंदच केली आणि तसंच चालवत होते. तरी मी म्हणले चला मी रेकॉर्ड करते, आणि मी रेकॉर्ड करताना आजूबाजूच्या गाड्या वगैरे बाया माझ्याकडे बघत होत्या. म्हणलं ह्या अशा का बघतायत, कारण नॉर्मली लोक तेवढं रेकॉर्ड करत नाहीत ना सगळे, आणि मी रेकॉर्डिंग करत होते. पण मला तुम्हाला दाखवायचं होतं ना, पण नंतर मी फोन बंद केले. म्हणलं ही बाई कंटिन्युअसली माझ्याकडं बघतीच आहे म्हणा, कारण लोकांना ना फोटो वगैरे एक दोन काढतात बस झालं. आणि जास्तीत जास्त ते पहिल्याच्या जनरेशनचे असतील किंवा आपल्याहून 2-4 वर्ष जरी जुने असतील ना, तरी त्यांना असं वाटतं म्हणा असं. पण तसं काही नाही आहे, बऱ्याच लोकांना आवडतात. पण माझ्यासारखे बरेच लोक असतात. वरून एवढं सुंदर दिसत होतं ना रस्ता, बघू शकता तुम्ही, मला तर फार आवडलं. आणि गाडी बंद होती तरी पण एवढी फास्ट चालत होती ना, म्हणून हे बंदच केले होते म्हणा. चालू असली तर आणखी फास्ट गेली असते म्हणा. पण उतार आहे, अशा उताराच्या ठिकाणी गाडी बंदच असायला पाहिजे. आणि स्पीड ब्रेकर पण लावले होते त्यांनी. आम्ही आलो तिथून, आणि मी ना तुम्हाला सांगायचंच विसरले हो, कारण माहिती आहे का, हे मंदिर आहे ना, ह्या मंदिराच्या बाजूला एक छोटं मंदिर आहे, शिवालय म्हणतात. म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे. तेलुगूमध्ये ह्याला शिवालयम म्हणतात. म्हणजे आता माहीत नाही, आता तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत मी तेवढं. तर ते दाखवायचं विसरले, आणि तुळशी तर भांडणं झाले होते लोकांचे, तर मी ते कवर करायला विसरले. म्हणलं लोक इथं कसं भांडणं करू शकतात यार, प्रत्येक ठिकाणी भांडणंच करायचं असतं त्यांना. असो, हे मंदिराचं एंट्रेस बघा तुम्ही, एवढं सुंदर वाटत होतं ना. आणि बाजूलाच आहे बरं का हे मंदिर, पण तुम्हाला जाताना सांगायचं विसरलेच. आणि मी जाते वेळेस रेकॉर्ड करायचं पण विसरले होते, तेव्हा काही इथं बाजूलाच आहे. जर मी जाते वेळेस बघितलं असतं ना, तर तुम्हाला इथला पण व्हिडिओ दिला असता. तर आता मंदिराच्या बाहेर निघून आता आम्ही लागलो कच्च्या रस्त्याला. इथून बराच लांब आहे, 1-1.5 तास लागतो आम्हाला जायला. आणि वाटेमध्ये ना मला एक गौतम बुद्धाची मूर्ती दिसली बरं का, एवढी सुंदर होती ना, आणि ते गार्डन. आणि हे तुम्हाला सांगायचं विसरले, हे साळ आहे अहो, म्हणजे जे भात असतो ना, ते लोक लिटरली ते सगळं असं हायवेवर वगैरे टाकत असतात, रस्त्यावर टाकत असतात, म्हणजे फुल हायवेवर पण टाकत असतात. त्यांना कोणी काय म्हणत नाही, गाड्या बाजूनीच जातात म्हणा. तसं आता प्रत्येक ठिकाणी तेच आहे. जेव्हा साळ काढायचं सीझन येईल की बघायचं, रस्त्यानं सगळ्या तेच असतात, डांबर रस्त्यावर पण तेच टाकलेले असतात ते साळी वगैरे. तर मला तर हे तेलंगणा तिरुपतीची ट्रिप खूप म्हणजे खूपच आवडली. तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये सांगा. आणि हे आहे गौतम बुद्धाचं जे स्टॅच्यू आहे ना, ते मी जवळ जाऊन तुम्हाला रेकॉर्ड करू शकले नाही. चला भेटू पुन्हा. बाय.